आलेली प्रश्नपत्रिका आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी हुबेहूब या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एका ठिकाणी वेगळ्या शीटमध्ये बनवलेली आहेत। या प्रश्नपत्रिका आपण अतिशय सविस्तरपणे सोडवून घेणार आहोत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे द्यायची हा सुद्धा भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। एकंदरीत या प्रश्नपत्रिकेमध्ये 23 पानांची ही प्रश्नपत्रिका आहे। तर आपण सर्वप्रथम ही प्रश्नपत्रिका ओव्हरलुक करूया आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये प्रश्न आणि उत्तरे कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल याचा आपण प्रत्यक्षामध्ये अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला एवढा आत्मविश्वास येईल की पुढच्या येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला अतिशय धीराने आणि अतिशय डेअरिंगपणे तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेला सामोरे जाल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि निश्चितच ही जी आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्व मुलांचा 100% अभ्यास व्हावा अशी माझी ही एक इच्छा आहे। आणि चला तर मग प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकंदरीत पाहूयात। आता आपण प्रश्नपत्रिका पाहिली आणि त्याच प्रश्नपत्रिकेचं अगदी प्रश्न आणि उत्तर अगदी मोजक्या शब्दामध्ये मी या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। पिवळ्या कलरचे सर्व प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर मी ब्ल्यू लाईट कलरमध्ये दिलेले आहेत। चला तर मग प्रत्यक्ष प्रश्न आणि उत्तरे या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा। त्याच्यातला पहिला क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स। डायरेक्ट आपण आन्सर पाहूयात। पहिला आहे ब्रेव, सेकंड टीच, थर्ड बॉक्सर, फोर्थ फेथ। अशा प्रकारे आपल्याला हा 2 मार्काचा प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतरचा सेकंड प्रश्न आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला लावायचे आहेत। त्याच्यामध्ये सुरुवातीचा शब्द आहे ओचा, नंतर बीचा, नंतर आरचा, नंतर एचा। अल्फाबेटिकल लावत असताना एचा शब्द सुरुवातीला घ्या, त्याच्यानंतर बीचा शब्द घ्या, त्याच्यानंतर आर आणि ओ 2 राहिलेत, ABCD घ्या, MNOPQR म्हणजे ओचा तिसरा आणि आरचा चौथा। त्याच्यानंतर दुसरा अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला लावायचं आहे। त्याच्यामध्ये PPPP म्हणजे सर्व जे शब्द आहेत ते पीचे आहेत। त्याच्यामुळं या ठिकाणी पहिल्या अक्षराचा विचार न करता दुसऱ्या अक्षराचा विचार करा। सुरुवातीला आहे ओ, त्याच्यानंतर आहे ए, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर ई। आता याच्यावरून आपल्याला समजलं की एचा अक्षर ए या अक्षराचा शब्द पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर ई वाला अक्षराचा शब्द दुसऱ्यांदा येईल आणि बाकी दोन्ही ओचे राहिले, त्याच्यामुळं तिसऱ्या अक्षराचा विचार करूया। या ठिकाणी टी आहे आणि या ठिकाणी सी आहे, तर मग सीचा शब्द सुरुवातीला घेऊया आणि टीचा शब्द शेवटी घेऊया। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा चांगल्या पद्धतीनं लावता येईल। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। विरामचिन्हाचा वापर करायचा आहे। फर्स्ट क्वेश्चन आहे द बर्ड रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर। तर बाळांनो, पंच्युएट मार्क लिहित असताना वाक्याची सुरुवात आपण कॅपिटल अक्षराने करायची, म्हणून द बर्ड रिप्लाइड, नंतर द्यायचं आहे या ठिकाणी कॉमा आणि जेवढं बोललेलं वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपल्याला लिहायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येईल। वाक्याची सुरुवात करताना आपल्याला या ठिकाणी कॅपिटल अक्षराने करायची आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे। सेकंड सेंटेन्स आहे हाऊस दॅट सेड नथू। नथूनं जेवढं बोललं तेवढं या ठिकाणी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचं आहे। वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करायची, अपॉस्ट्रॉफी एस असल्यामुळं अपॉस्ट्रॉफी एस घ्यायचं आहे। हाऊस दॅट कसे आहे ते या ठिकाणी क्वेश्चन मार्क होते म्हणून क्वेश्चन मार्क द्यायचं आहे। शेड नथू म्हणून या ठिकाणी पूर्णविराम शेवटी द्यायचं आहे। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड रेन वॉटर। रेन वॉटर या शब्दातील अक्षरांचा वापर करून आपल्याला वेगवेगळे शब्द बनवायचे आहेत। कमीत कमी 3 लेटर असणारे। मोठा शब्द आहे रेन वॉटर म्हणून या ठिकाणी मी फोड केली, रेन वॉटर हे 2 शब्द बनले। त्याच्यानंतर इट हा एक शब्द बनतो, त्याच्यानंतर टी हा शब्द बनतो, त्याच्यानंतर इयर, त्याच्यानंतर नियर, त्याच्यानंतर वेअर, त्याच्यानंतर 10 अशा प्रकारे विविध शब्द आपल्याला या ठिकाणी बनवता येतात।
अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. व्यवस्थित जर तुम्ही मुलांना सोडवलं तर तुम्हाला सुद्धा जास्त मार्क परीक्षेत मिळू शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 5वा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये शब्द दिलेला आहे गार्डन आणि त्याचं ॲडजेक्टिव्ह लिहिले ब्युटिफुल. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही बिग गार्डन, स्मॉल गार्डन, लार्ज गार्डन, ग्रीन गार्डन आणि लवली गार्डन अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी गार्डनचे ॲडजेक्टिव्ह लिहू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 6, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. या ठिकाणी बाळांनो तुम्हाला नाऊनची वर्ड चेन बनवायची आहे. डायरेक्ट आन्सर पाहूयात. सुरुवातीचं नाऊन दिले टायगर, टायगरपासून रॅबिट, रॅबिटपासून ट्री, ट्रीपासून एलिफंट, एलिफंटपासून टेबल. शेवटच्या अक्षरापासून शब्द सुरू झाला पाहिजे आणि तो जो शेवटचा अक्षर आहे त्याच्यापासून नवीन शब्द आपण लिहू शकतो. वर्ड चेन, नाऊन म्हणल्यावर नाऊनची वर्ड चेन बनवा. जर व्हर्ब विचारला तर व्हर्बची तुम्हाला चेन बनवता आली पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेडचा. अटेम्प्ट एनी वन करायचा आहे. ऑरमध्ये आपल्याला प्रश्न भरपूर असतात. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी, अशा प्रकारे मराठीत त्याचा अर्थ होतो. वाक्य तयार करायचं आहे. आय ड्रँक ज्यूस इन्स्टेड ऑफ टी. मी टीच्या ऐवजी ज्यूस पिलं. किंवा त्याला और प्रश्न आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. माय अंकल फाउंड अ बेबी. उत्तर येतं माय अंकल फाउंड अ बेबी. या ठिकाणी माणसाचं नाव सांगितलं आहे म्हणून वाक्य जोडताना हू वॉज क्राईंग लाऊडली. अशा प्रकारे तुम्ही योग्य उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. शब्द दिले पॉसिबल, उत्तर येईल इम्पॉसिबल. शब्द दिले अपॉइंट, उत्तर येईल अपॉइंटमेंट. त्याच्यानंतर परत आपल्याला ऑरचा प्रश्न सोडवता येईल. तो म्हणजे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पॉसिबलचं या ठिकाणी मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. ॲन्सर आपण लिहू शकतो इट इज पॉसिबल टू फिनिश द वर्क टुडे. त्याच्यानंतरचा शब्द आहे अपॉइंट. द कंपनी विल अपॉइंट अ न्यू मॅनेजर सून. अशा प्रकारे बाळांनो लँग्वेज स्टडीचे जे आपण प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क अगदी सहज मिळू शकतात. त्याच्यानंतर सेकंड सुरू होतोय. टेक्स्च्युअल पॅसेजचा 20 मार्क याच्यामध्ये असतात. 2 पॅसेज असतात. या ठिकाणी हा जो पॅसेज आहे दिलेला आहे आपण डायरेक्ट त्या पॅसेजचे ॲन्सर पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू किंवा फॉल्स या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत. फर्स्ट आहे रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. उत्तर चुकीचं आहे कारण की 3 सन्स होते आणि 4 डॉटर्स होते म्हणून हा चुकीचं उत्तर आहे. सेकंड आहे द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पल्टन. अगदी वाक्य बरोबर आहे म्हणून ट्रू उत्तर दिलेलं आहे. थर्ड आहे भोली हॅड अँड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. स्मॉल पॉक्स झालं होतं. उत्तर बरोबर म्हणजे वाक्य बरोबर आहे म्हणून उत्तर ट्रू. चौथं वाक्य आहे भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑफ हर हेड. वाक्य बरोबर आहे म्हणून उत्तर ट्रू. अशा प्रकारे बाळांनो तुम्ही उतारामध्ये हे सर्व वाक्य शोधून ट्रू आणि फॉल्स लिहू शकता. अन्यथा आपण यांचा अभ्याससुद्धा केलेलाच आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर ऑफ ॲक्युरन्स. या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑर्डरनुसार हे वाक्य लावायचे आहेत. डायरेक्ट आपण ॲन्सर पाहणार आहोत. फर्स्ट त्याच्यातलं वाक्य आहे भोली हॅड फॉलन ऑफ कोट ऑन हर हेड. त्याच्यानंतर सेकंड वाक्य आहे सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज्ड. थर्ड वाक्य आहे भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. आणि फोर्थ वाक्य आहे भोलीज इंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पोक मार्क्स. अशा पद्धतीनं बाळांनो तुम्ही वाक्यांची अरेंजमेंट करू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. ॲन्सर आपण डायरेक्ट घेऊया. फेअर, प्रिटी, बॅकवर्ड अँड हेल्दी. अशा प्रकारे हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्या पॅसेजमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न डू ॲज डायरेक्टेडचा आहे. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग नॉट ओनली बट ऑल्सोचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज या ठिकाणी फेअर अँड प्रिटी हे 2 शब्द आलेले आहेत. त्याच्यामुळं फेअरच्या अगोदर तुम्ही नॉट ओनली आणि प्रिटीच्या अगोदर बट ऑल्सो वापरू शकता. मग आन्सर येईल ॲट द बर्थ चाइल्ड वॉज
नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी असं तुम्ही उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल टू. अनेबल टू हे हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला लिहायचं असतं. चला तर मग वाक्य होईल लिटल सुलेखा वॉज अनेबल टू हेल्पिंग वर्बच्या नंतर अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. अशा पद्धतीनं आपल्याला अनेबल टूचे सुद्धा वाक्य लिहिता येतील. त्याच्यानंतर प्रश्न आहे बाळांनो पर्सनल रिस्पॉन्सचा. प्रश्न पाहून घेऊया. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. स्मॉल पॉक्स हे एक रोग आहे. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीज. कोणत्याही 4 डिसीजचे नाव लिहायचे आहेत. राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. आपण ॲन्सर पाहूयात. ॲन्सर 4 डिसीजचे नाव दिलेत मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, ट्युबरक्लोसिस. आणि नंतर 2 सिम्पटम्स ऑफ डिसीज एनी डिसीजचं म्हणले आपण मलेरिया या डिसीजचे दिलेले आहेत हाय फिवर, कोल्ड अँड चिल्स. त्याच्यानंतरचा पॅसेज आपल्याला पाहून घ्यायचा आहे. या ठिकाणी 10 मार्काचा परत पॅसेज स्वामी अँड फ्रेंड्स या पाठातील आपल्याला दिसतो. चला तर मग आपण डायरेक्ट ॲन्सर पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करायचे आहेत, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट सेंटेन्स आहे द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर. उत्तर येईल बाळांनो फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सेकंड क्वेश्चन आहे द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. थर्ड सेंटेन्स आहे इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चौथं आर के नारायण इज ॲन लिटररी जिनियस. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. या ठिकाणी वेब दिलेले आहे. प्रश्न आहे क्वालिटीज ऑफ स्वामी. स्वामीचे गुण त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आपण डायरेक्ट आन्सर पाहूया मिस्चिवस, लव्हिंग, टेंडर आणि सेन्सिटिव्ह. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल. त्याचा पुढचा प्रश्न आहे मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. म्हणजे एच्या आणि बीच्या या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. डायरेक्ट आपण आन्सर पाहूया. एचं आहे मिस्चिवसचं नॉटी अर्थ होतो. इनकम्पासेसचं होतो सर्कल अराउंड. कन्सर्नचा अर्थ होतो वरीड आणि किड्सचा अर्थ होतो चिल्ड्रन. अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावू शकता. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडचे प्रश्न दिलेले आहेत, आपण सोडूया. इट इज हार्ड टू इमॅजिन मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग. म्हणजे अर्थ न बदलता आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे. म्हणून हार्ड या शब्दाचा अपोजिट शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्या अगोदर जर पॉझिटिव्ह वाक्य असेल तर निगेटिव्ह शब्द टाकायचा. म्हणून आन्सर होईल इट इज हार्ड टू इमॅजिन. त्याचं उत्तर येईल इट इज नॉट इझी टू इमॅजिन. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आर के नारायण डज अ ग्रेट ऑफ कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग लिहिताना बाळांनो वाक्यामध्ये डज हा शब्द आहे म्हणून या ठिकाणी डज नॉट आणि शेवटी आर के नारायण म्हणून ही, म्हणून उत्तर येईल डझंट ही. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. डू यू लाईक रीडिंग बुक. तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं का. तर उत्तर लिहायचं यस आय लाईक रीडिंग बुक. आता शेवटी विचारलंय व्हाय. बिकॉज बुक्स गिव्ज लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर बुक्स मग बुक्स न लिहिता मी दे शब्द टाकले. दे इन्क्रीजेस नॉलेज. त्याचबरोबर इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल अँड गिव्ह न्यू आयडिया. अशा पद्धतीनं बाळांनो आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न मनाने लिहायचे असतात. त्याच्यानंतर सेक्शन आहे थर्ड पोएट्री सेक्शनकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. 10 मार्काचे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये येतं. आपल्याला सुरुवातीला स्टॅन्झा दिलेला आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या ठिकाणी ही कविता आपल्याला दिलेली आहे. आपण डायरेक्ट प्रश्न आणि उत्तरे पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. त्याच्यानंतर द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ मूनलाईट. नंतर तिसरं द होल विलेज गोज डॅश टू वर्क गोज डेली टू वर्क. आणि चौथं द पोएट वॉन्ट्स टू सॉ सीड्स ऑन द साईड ऑफ द पाथ.
त्याच्यानंतर प्रश्न विचारलंय, डिस्क्राईब द रूट ऑफ द पोयम फ्रॉम द सिटी टू विलेज. मग आपण उत्तर लिहू शकतो, द रूट फ्रॉम द सिटी टू विलेज इज डिफिकल्ट अँड डेंजरस. इट बिकम डार्क व्हाईल रिटर्निंग अँड द पाथ इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे देर इज नो बस ऑर कॉर्ट अवेलेबल ऑन द वे. अशा प्रकारे या ठिकाणी त्या पाथचं, त्या रस्त्याचं डिस्क्राईब म्हणजे वर्णन आपण करू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे A3, राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. स्वतः तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत, कारण की ही जी कविता आहे ती फ्री वर्स आहे. फर्स्ट आहे लाईट, नाईट किंवा ब्राईट. सेकंड आहे प्लाईज, फ्लाईज, ट्राईज. अशा प्रकारे तुम्हाला स्वतःच्या रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतरचं प्रश्न आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. 5 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी कविता दिलेली आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. कविता आपल्याला पूर्ण वाचायची आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे जे मुद्दे आहेत, टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया, या सर्वांचे आपल्याला त्या ठिकाणी ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. डायरेक्ट आपण ॲन्सर पाहूयात. ॲप्रिशिएशन ऑफ पोएम. टायटल आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. पोएट आहेत रॉबर्ट ली फ्रॉस्ट. राईम स्कीम आहे, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा इज A-A-B-A. द फायनल स्टॅन्झा हॅज युनिफॉर्म राईम ऑफ A-A-A-A. फिगर ऑफ स्पीच आहे, एनीवन लिहायचं आहे. इन्व्हर्सन किंवा अलिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. थीम किंवा सेंट्रल आयडिया अशी आहे, द थीम ऑफ द पोएम इज दॅट अ ट्रॅव्हलर on horseback stops by a little forest on a winter evening. The little forest, in the speaker's own words, is lovely, dark and deep. Though he is greatly fascinated by the scenes, the call of duty urges him to move on. He reminds himself that he must discharge his duties before it is too late. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी हे सेंट्रल आयडिया त्याची लिहू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बाळांनो, सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा हा भाग आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणताही एक पॅसेज दिलेला असणार आहे, त्याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न देतात. या ठिकाणी नॉन टेक्स्चुअल पॅसेज असल्यामुळं ह्या प्रश्न मी या ठिकाणी पाहणार नाही, परंतु उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी मी दिलेला आहे. तुम्ही जरूर तो प्रश्न वाचू शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्सचा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आणि त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे समरी रायटिंगचा हा प्रश्न 5 मार्कासाठी नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा असतो. समरी रायटिंग करत असताना हेडिंग द्यायला तुम्ही विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही तो पॅसेज पूर्ण वाचल्याच्या नंतर मनाने त्या ठिकाणी काही वाक्य तयार करून त्या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी पॅसेजमधले महत्त्वाचे भाग एकत्रित करून तुम्ही समरी रायटिंग लिहू शकता आणि 5 पैकी तुम्हाला निश्चित 4 ते 5 मार्क हे तुम्हाला मिळू शकतात. यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल. 20 मार्काचा प्रश्न आहे बाळांनो. या ठिकाणी ॲडव्हर्टाईज असल्यामुळं मी डायरेक्ट जशी प्रश्नपत्रिका आहे त्याच प्रश्नपत्रिकेची या ठिकाणी कॉपी तुमच्यासमोर आणलेली आहे. याच्यावर आधारित आपल्याला लेटर रायटिंग लिहायचं आहे. त्याच्यामुळं जरूर ही ॲडव्हर्टाईज तुम्ही समर कॅम्प ऑफ टीनेजर्स याच्यासाठी समर कॅम्प आहे ते तुम्ही पाहू शकता. स्विमिंग अँड हॉर्स रायडिंग आहे, योगा अँड झुंबा डान्स आहे, ट्रेकिंग आहे, फन गेम्स आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत. या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम जे दिलेले आहेत यावर आधारित आपल्याला प्रश्न खाली दिलेला आहे. प्रश्न आपण सुरुवातीला वाचून घेऊया. इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर 2 प्रकारचे असतात. तुम्ही जरूर इन्फॉर्मल लेटर लिहावा अशी मला आशा आहे, कारण की हा जो लेटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला फ्रेंडना, मित्रांना लिहू शकता. विषय या ठिकाणी दिलं आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड्स, म्हणजे मित्राला लिहायचं आहे. इन्फॉर्मिंग हिम हर अबाउट धिस समर कॅम्प, समर कॅम्पबद्दल त्याला इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. आस्क हिम हर टू जॉईन धिस समर कॅम्प. त्याचबरोबर टेल हिम हर द युजफुलनेस अँड ॲडव्हान्टेज ऑफ धिस कॅम्प. अशा पद्धतीनं उपयोग आणि फायदे या ठिकाणी सांगायचे आहेत. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स, तुमचे पॉईंटसुद्धा तुम्ही विचारात घेऊ शकता. डायरेक्ट आपण इन्फॉर्मल लेटरचा अभ्यास करूया. सुरुवातीला बाळांनो, पत्ता न चुकता जे नाव दिलेलं आहे ते एका सरळ रेषेमध्ये तुम्ही या ठिकाणी पत्ता
त्याचबरोबर तुमचं नाव, गावाचं नाव, दिनांक टाकू शकता. त्याच्यानंतर एक ओळ सोडून डिअर फ्रेंड किंवा डिअर राहुल लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पत्राची सुरुवात अशी करू शकता, आय गॉट युअर लेटर, आय रीड इट अँड बिकम व्हेरी व्हेरी हॅपी, आय एम फाईन हिअर अँड आय होप यू आर ऑल्सो फाईन देअर. पुढं तुम्ही लिहू शकता, आय एम रायटिंग धिस लेटर टू टेल यू अबाउट अ समर कॅम्प. A summer camp for teenagers organized by Youth Club Pune. The camp will be held from 15th April to 15th May. There are many interesting activities like swimming, horse riding, yoga, Zumba dance, trekking, fun games and water sports. त्याच्या पुढे 2-3 तक्त्यामध्ये तुम्ही माहिती लिहू शकता. This camp is very useful for us. It will keep us fit and active. We can learn many new things. We will also make new friends and improve our confidence. It is a good way to spend our summer vacation. The fees are rupees 1000 per person and there is a special concession for groups. So I request you to join this camp with me. We will enjoy and learn together. Give my regards to your parents and please reply soon. Your loving friend दीपक पवार. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पत्र लिहू शकता आणि अगदी 5 पैकी 5 मार्क व्यवस्थित व्याकरणाची भाषा न चुकता जर असेल तर तुम्हाला 4 ते 5 मार्क निश्चित मिळू शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बाळांनो, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. दोघांपैकी तुम्हाला एक सोडवायचं आहे. या ठिकाणी डायलॉग रायटिंग आपण या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीचमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्याची योग्य अरेंजमेंट करायची असते. यामध्ये बाळांनो 2 प्रश्न असतात आणि 2 उत्तरे असतात. हे प्रश्नार्थक वाक्यावरून तुम्ही समजू शकता. मग कोणता प्रश्न सुरुवातीला असेल त्याचा विचार करूया. हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी किंवा डू यू स्टडी एव्हरी डे. सुरुवातीचा प्रश्न निश्चितच हा असेल, डू यू स्टडी एव्हरी डे. म्हणून आपण उत्तर लिहू शकतो, डू यू स्टडी एव्हरी डे. मग त्याचं उत्तर येईल येस ऑफकोर्स, म्हणून त्याचं उत्तर आपण लिहिलं. त्याच्यानंतरचा प्रश्न, हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. तू तुझ्या अभ्यासाचं नियोजन कसं करतो, तर त्याचं उत्तर येईल, आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कम्प्लीट द डायलॉग. डायलॉग पूर्ण करा. अनिकेत म्हणाला, डू यू लाईक पेट ॲनिमल्स. महेश म्हणतो, यस आय लाईक पेट ॲनिमल्स व्हेरी मच. त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो, व्हाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स. नंतर महेश म्हणतो, बिकॉज दे आर लव्हिंग अँड फ्रेंडली, दे मेक अस हॅपी. अशा पद्धतीनं आपण डायलॉग रायटिंग हा सुद्धा प्रश्न अतिशय योग्यपणे सोडवू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, राईट अ डायलॉग